विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या ऑनलाईन परीक्षेत मोठा गोंधळ. छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसोबत अभिजित दिपकेंचा ठिय्या. लेखी आश्वासन मिळेपर्यंत परीक्षा केंद्र सोडू नका, दिपकेंचं आवाहन. अभिजित दिपकेंचं शिष्टमंडळानं जिल्हा न्यायाधीशांची भेट घेतली. हायकोर्ट परीक्षेतील घोळावरून दिपकेंच्या सरकारकडे 4 प्रमुख मागण्या. फेरपरीक्षेच्या लेखी आश्वासनासह टेंडर दिलेल्या कंपनीवर कारवाईची मागणी. हायकोर्ट लिपिक पदाच्या परीक्षेचा पॅसेज लीक झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. तर टायपिंगसाठी देण्यात येणारा पॅसेज आधीच व्हॉट्सअॅपवर व्हायरल. दिपकेंनी फोटोही दाखवला. छत्रपती संभाजीनगर, पुणे, कल्याण, भंडारा, नांदेड आणि वाशिममध्ये विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट. हायकोर्टाच्या ऑनलाईन परीक्षा केंद्रावर सर्व्हर ठप्प, कम्प्युटर सुद्धा बंद असल्याच्या तक्रारी. देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना मोठं होऊ दिलं नाही, जरांगेंचा आरोप. तर मराठ्यांना, शिंदेंना, अजित पवारांना तळहातावर उचललं, मला कोणतंही राजकारण करायचं, यांची प्रतिक्रिया. भाजपनं नाशिक महापालिकेमध्ये गुंडांच्या टोळ्या बसवल्यात. नाशिकचं स्मशान केलं. दरम्यान नगरसेवकांना घरात घुसून जाब विचारला पाहिजे. रस्ते पाहणीनंतर संजय राऊतांचा हल्लाबोल. राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाची नोटीस. अमित शहांसंदर्भात वादग्रस्त टिप्पणी केल्याची तक्रार. तर इडियट म्हटल्यानं नोटीस पाठवणारं सरकारच मूर्ख, संपूर्ण कॅबिनेटला इडियट म्हणत संजय राऊतांकडून आव्हान. तर काँग्रेस नेत्या सोनिया गांधींविरोधात कर्नाटकात तक्रार. वंदे मातरमवरील वादावरून भाजपकडून आता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. सोनिया गांधींनी वंदे मातरम थांबवण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप. अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफला एफडीएची नोटीस. पान मसाल्याच्या जाहिरातीवरून कारणे दाखवा नोटीस. अन्न आणि औषध प्रशासनानं 3ही कलाकारांना स्पष्टीकरण मागितलंय. श्रीलंकेविरुद्ध कसोटीच्या पहिल्या डावामध्ये टीम इंडियाच्या 460 धावांवर 9 विकेट्स. देवदत्त पडिक्कलची 167 धावांची दमदार खेळी. तर केएल राहुल आणि ध्रुव जुरेलची अर्धशतकं. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.